फर्स्ट ब्लॉग आहे. तर आज खूप गरम होते आणि आमच्यात आज लाईट गेलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला नेवालीला आमच्या इथं. आताचे वाजले 2. आम्ही असंच बसलो होतो, टाईमपास करत होतो, लाईट गेली होती. तर आमचा प्लॅन झालेला आहे तर आता आम्ही जाऊया फार्म हाऊसला. खूप दिवस झाले गेले नाही आहे, फार्म हाऊस असंच बंद पडलेलं आहे. तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला. तर पुढे मम्मी वगैरे सर्व गेलेले आहेत. तर पुढे जाऊन मी दाखवते. मम्मी पप्पा दोन्ही भाऊ आहेत, दोघी तिघी काका आहेत. आम्ही सर्व म्हणजे आम्ही फॅमिली चाललेलो आहे. तर बघूया पुढे. तर काय हे बघा, इकडं मम्मी आहे, इकडं पप्पा आहे, इकडं तो प्रिन्स भाऊ, तिकडं तो काका आणि ते आहे. आम्ही सर्व आता चाललेलो आहे फार्म हाऊसला. तिकडं गेल्यावर तुम्हाला आम्ही पुढचं दाखवू आमची एन्जॉयमेंट काय असते. काहीच तर अजून आम्ही पोचलेलो नाही आहे. अजून पण नुसतं सर्वांचं चालू आहे, हे बाकी आहे ते बाकी आहे, हे खायचं आहे ते खायचं आहे. मी आणि प्रिन्स दादा माझा पुढे आहे, मागे मम्मी हे पप्पा आहे, मागे आमची मोठी गाडी पण आहे. सर्व आहेत, लहानशी रेखा मागे आहे. कोण भेटतं आहे, कोण जातं आहे, काय नाही काय चालूच आहे. तर गाईज आता आम्ही पोचणार आहे. तर बघून शकता मागे 1 2 3 4 5 गाड्या आहेत. आता आम्ही पोचणार आहे. एवढा भारी आहे फोटो काढायसाठी, बट ऊन एवढं आहे की काय समजतच नाही काय करायचं आणि काय नाही. आणि फार्म हाऊसचं नाव आहे SP फार्म है ना. आता आम्ही पोचलेलो आहे. तर मागे सगळी पब्लिक आहे बघा, मम्मी वगैरे सगळे मागे आहे. आम्ही मागे होतो सर्वांच्या, पण आम्ही सर्वांच्या पुढे पोचलो आहे. हाय गाईस, तर आम्ही आता पोचलेलो आहे. खूप भारी व्ह्यू आहे आणि खूप बरं वाटतंय, सायलेंट प्लेस वाटते. हे बघा मागे किती मोठं बावडीसारखं आहे, कोण गेलं तर दिसणारच नाही आहे तो. हे बघा हा व्ह्यू आहे मागचा. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. आणि आता सर्व पोचलेलो आहे. रे हा इकडचा व्ह्यू आहे. तर हे बघा इकडं सर्व काका आहेत, माझा भाऊ आहे, दोन्ही मम्मी आहे. इकडं चालू आहे सर्वांचा काय खायचा काय प्यायचा, सर्वांची सोय चालू आहे. आणि हा व्ह्यू, हा डान्स ब्रेक, हे फार्म हाऊस, हे कपल्स रूम आहे. इकडं फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी आहे. हे स्विमिंग पूल आहे. किती भारी व्ह्यू आहे बघून. मी कसं वाटतं फार्म हाऊसला आल्यावर. आपलाच फार्म हाऊस आहे. जर आता आपल्याला यायचं असतं तर आपण कसं येणार. काहीच हा तुम्ही बघून शकता, हा फार्म हाऊस आहे. तिकडे पोरं आंघोळ करतात आहे. तर हा आमचा रूम आहे. ह्या रूममध्ये मी आणि मम्मीच राहणार आहे, बाकी सर्व दुसरे रूममध्ये राहणार आहेत. हे बघा किती भारी मिररमधून व्ह्यू जातो आहे, सर्व दिसतंय बाहेरचं, तुम्ही बघू शकता. तर गाईज आम्ही आलो होतो 2 वाजता, तर आता वाजलेत 4:30 किंवा 5 वाजलेत, माहीत नाही. सर्वांचं खाणंपिणं चालू आहे आणि खूप जण स्विमिंग पूलमध्ये उतरलेत. आता मी पण चालली आहे. मी आता आले कपडे चेंज करायला. कपडे चेंज करून मी पण आता जाणार स्विमिंग पूलला. बघूया कोण भेटला तर त्याला फोटो काढायला सांगणार मी. नाही झालं तर नाही भेटू शकणार, पण आता आम्ही खाली जाणार. बघूया पुढे. बोंबील खाल्ली आहे, कधी खात नाही माणूस. माझ्या मम्मीने खाऊ घातले म्हणून खाल्लं आहे. हे बघा माझा काका सांगतोय बोंबील वगैरे कसं खायचं, पण त्याला KFCची सवय. हे बघा माझे पप्पा, हे बघा KFCचा फ्रेंच फ्राईज, बोंबील, भाकर. मम्मी कसं वाटतंय, काय खातेस? बोंबलाची चटणी आणि तांदळाची भाकरी. कसं आहे, टेस्ट भारी आहे. बघू शकता एन्जॉयमेंट चालू झाली. ते पप्पा आलेत, तिकडं माझा भाऊ, दोन्ही भाऊ आणि बहीण आहे. चाललंय मस्ती चालू झाली सर्वांची. खूप बरं वाटतंय, सायलेंट प्लेस वाटते. मी येणार आहे परत आता.
म्हणजे फ्रेंड्स लोकांसोबत आता आलेली आहे, फॅमिली लोकांसोबत. काय प्लॅन नव्हता, असंच आता आम्ही आलेलो आहे. तर खूप रिव्ह्यू आहे आणि रूम पण मोठे मोठे आहेत, चांगले चांगले रूम आहेत. जर तुम्हाला यायचं असणार तर तुम्ही मला पर्सनलला मेसेज करा, तर मी तुमचा कॉन्टॅक्ट करून घेणार फार्म हाऊसवाल्यासोबत. तर गाईज आज आम्ही खूप एन्जॉयमेंट केली आहे, कारण आम्ही खूप दिवसानंतर आलो होतो फार्म हाऊसला. खूप मजा आली, फॅमिलीसोबत आली होती खूप दिवसानंतर. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता मम्मी वगैरे सर्व गेलेत कपडे वगैरे चेंज करायला. मी पण माझं तर झालं, मी तर रेडी झाली आहे. कशी दिसते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी आता ब्लॉग इकडंच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करायचं विसरू नका. बाय बाय, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग.